पाहून घ्या या मॅटाईच्या हरकता कशा आहेत. तर आमच्यासोबत झाला होता या ठिकाणी मोठा स्कॅम. आम्ही घेतलं होतं 500 रुपयात कस्तुरी विकत. एकाचा हात दुसऱ्याच्या हातात द्या आणि तिसऱ्याचा हात घातला की त्याचा वास येते असं आम्हाला त्यानं सांगितलं होतं. आणि सगळं फेक होतं रे बा. हे नंतर आमच्या लक्षात आलं दुसऱ्या दिवशी. पण यानं आमच्यासोबत 300 रुपयाचा स्कॅम केलता. मग आलो आम्ही चित्रकूट फिरलो मस्त. तुम्ही वातावरण पाहून घ्या कसं आहे मस्त. मंदिर गिंदिर दाखवून देतो तुम्हाला कसं आहे. तर हे सगळं झालं पण आम्ही विसरलो की आपली बॅग तर राहिली आता गुप्त गोदावरीत. मग तिथून काय बॅग आणण्यासाठी यायला लागलं आम्हाला परत. मग इथं अर्ध्यात सोडून आणि निघालो आम्ही वापस. यायला काही नव्हतं आम्हाला. मग एक कसं तरी ऑटो भेटला आणि त्या ऑटोवाल्यानं पण आम्हाला कुठे बसवलं होतं. मग गेलो बापा आम्ही कसे तरी. म्हटलं चला ही एक आठवण आपल्यासोबत घेऊन घ्या. अशा मॅटासारखे बसून गेलो गुप्त गोदावरीला आमचे कपडे आणण्यासाठी आणि बॅग आणण्यासाठी. मग हा विषय होता आमचा अयोध्येतला. बॅटरी ड्राय झाली गाडीची. चार्जिंगला न्यायची होती गरमी म्हणे मी. मग गेलो ना बनेनवरच पुरी अयोध्या फिरून आलो. नंतर काय हा आता आमचा गुप्त गोदावरीचा विषय. इथं जे दुकानदार मामा आमचे झाले होते त्याच्या दुकानाच्या बाहेरनं स्वतःच चहा पाणी केलं भाऊ. काहून की मामा गेले ते बाहेर आणि येणे दिलं ते दुकान माझ्या भरोश्यावर सोडून. भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. फॉलो